हेच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे होमवर्क चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर. मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ. ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड लावा.
पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरो होऊन आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल धोत्रे सर व गोष्टी सर, आमच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक, आजी माजी सगळे शिक्षक आणि माझ्या बॅचमेटच्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. आम्हा विद्यार्थ्यांना हा गेट टुगेदर कार्यक्रम करण्यासाठी संधी तुम्ही आम्हाला दिला. वेळ काढून इथं तुम्ही आमच्यासोबत या कार्यक्रमात सामील झाला त्यासाठी खरंच मनापासून आभार आहे. आपल्या प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करू कार्यक्रमाची. हीच प्रथा आपल्या भारतीय संस्कृताची. सर, दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यास मला सगळ्यांना सरस्वती स्तवन येतंय. आपण सर्वजण सरस्वती स्तवन म्हणूया. या कुंदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
श्री गुरुवे नमः. बालवाडीपासून या शाळेत मी शिकत आलो आणि पहिली ते चौथी या शाळेने मला स्टेज डेअरिंग शिकवलेली आहे. तर मी अक्षय मेत्रे इयत्ता 10वी ड या तुकडीत होतो आणि आमचे क्लास टीचर होते तावशे सर. आणि पहिली म्हणजे शॉर्ट मी छोटासा जो मी पहिली ते चौथी पर्यंत करत आलो त्या पद्धतीने मी माझ्या मनोगताला सुरुवात करणार आहे. माझे नाव अक्षय मेत्रे. अक्षय मेत्रे आहे. मी इयत्ता 10वी शिकत होतो. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या 2012 बॅचच्या स्नेह मेळावा जो की आपण म्हणतो की गेट टुगेदर त्याबद्दल आपण सगळे इथे जमलेले आहोत आणि त्या निमित्ताने मी माझे मनोगत येथे व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सगळ्या शिक्षकांना मी हात जोडून नमस्कार करतो. तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांमध्ये खूप काही चांगले गुण अवगत झालेले आहेत. जसे की विषय सांगायचं झालं तर मराठी शिकवणारे आपले उपरे मॅडम, त्यांनी व्याकरण कसं आपण सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो ते त्यांनी शिकवले. त्याचबरोबर करू इच्छितो जे की सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही आहे जो की इंग्लिश. आणि ज्यावेळेस मी आता 7वीत होतो त्यावेळेस लंगे मॅडम होते आम्हाला क्लास टीचर. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्लिशची भीती निघून जावी यासाठी ज्यावेळेस आपल्या शाळेत राष्ट्रगीत व्हायचा त्यानंतर कंपल्सरी वर्गात रोज इंग्लिश मध्ये प्रतिज्ञा म्हणायला शिकवायचे. आणि त्याच्यामुळे अख्ख्या वर्गाला जसे की आपण PhD केल्यासारखे इंग्लिश मध्ये प्रतिज्ञा म्हणून पडायचं. त्यामुळे मी मॅडमला खूप धन्यवाद देतो आणि मॅडमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे चामचटी सर आजही सरांनी आपल्यासोबत सगळे विद्यार्थी लावल्याचे आपण हा
पण सर खूप मायावा आहेत हे नंतर कळालं ज्यावेळेस आम्ही शाळा सोडून गेलो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांकडून कळालं त्यावेळेस आपल्याला वाटायचे की सर खूप स्ट्रिक्ट आहेत, पण सर तसं नव्हते. गणिताची भीती घालवण्यासाठी इयत्ता 10वीला आपल्याला गणितामध्ये चांगले मार्क मिळाले. सोप्या पद्धतीने गणित कसं सोडवायचे एक्झाम मध्ये ते तावशे सरांनी शिकवले. त्यासाठी मी सरांचे खूप मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे इतिहासाचे सर आहेत, विज्ञानाचे सर आहेत, बाकी सगळ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली. त्यांच्या शिकवणामुळे आम्ही खूप पुढे आलो आणि हे करून आम्ही कधीच नाही विसरू शकत. त्यामध्ये आणि स्पेशली जे कोणी बाहेरून आले आजच्या या गेट टुगेदरसाठी त्या विद्यार्थ्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी काही विद्यार्थी आहेत जे बेंगलोरला राहतात, पुण्याला राहतात कामानिमित्त, त्यांनी रविवारच्या सुट्टी असल्यामुळे ते येऊ शकले. काही असेही आहेत की जे नाही आले, पण तुम्ही लोक आले त्यामुळे मी तुमचे खूप आभार मानतो. कारण तुमच्यामुळे आपण सगळे एकत्र मिळून या ठिकाणी गप्पा गोष्टी भरपूर केल्या आल्यापासून सगळे सांगत की चला हॉलमध्ये, पण आपल्याला गप्पा संपत नव्हत्या. त्यामुळे तुमचेही मी आभार मानतो आणि बाकी सर्व शिक्षकांना मी माझ्याकडे शब्द नाही आहेत, काय बोलू मला सुचतही नाही सध्या. त्यामुळे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संबोधले. जय हिंद, जय कॉलेज जॉईन केलं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यानंतर कॉलेजमध्येही असे आपल्या इथल्यासारखे चांगले काही शिक्षक मिळाले, त्यांच्यामुळे तिथेही माझं इंग्लिश चांगलं झालं आणि त्यामुळे मी कॅम्पस लास्ट इयरला असताना बीकॉमला कॅम्पस सिलेक्शन झालं आणि मी TCS मध्ये जॉईन झालो. TCS मध्ये जॉईन झालं, तिथे 2-3 वर्ष काम केले, त्याच्यानंतर स्विच केलं आणि आता सध्या मी खराडीला ऑलशिप कंपनी म्हणून आहे, तिथं ॲज अ अनालिस्ट म्हणून US इन्शुरन्स कंपनी आहे, मी तिथे काम करतो. धन्यवाद. शकणार नाही, खूप नर्वस आहे खरं तर आता, पण तरी मी माझी मनोगत व्यक्त करणार. सगळे शिक्षक एकापेक्षा एवढे चांगले शिकवायचे. मला आजही आठवतं सगळ्या शिक्षकांचं एक आठवतं असं हे चांगलं शिकवायचं, हे ह्या विषयाचं हे चांगले शिकवायचे. मॅम शिकवताना असं वाटायचं की आम्ही मराठी माणूस आहे असं शिकवायचं मराठी विषय. सातव्या मॅडम आम्ही किती वेळा सातव्या मॅडमना नाराज केलो, कित्येक वेळा चुका केलो तर ती मॅडम कधी रागवलेत आम्हाला, आपुलकीने सांगायचे, मायेने सांगायचे, काही समजलं नाही तर विचारा मला, एवढं चांगलं सांगायचे. आणि धन्य माणूस आता आठवीत होतो आम्ही, 3-4 महिन्यासाठी शिकवायला होते आम्हाला इंग्लिश, पण त्यावेळेस आम्हाला इंग्लिशला एवढं आवड निर्माण झाली म्हणाल. अर्धा शब्दार्थ पाठ करायला सांगायचे मॅडम आम्हाला, अर्धा वर्ग तर बाहेरच असायचं शिक्षण. पण खूप चांगलं आजही वाटतं मॅम तुमच्या क्लासला पुन्हा जॉईन करावं आम्ही इंग्लिश शिकण्यासाठी. तो मॅडम खूप चांगलं शिकवलं. प्लस त्यांना सर आम्हाला कधीच वाटणार नाही तुमची भीती, म्हणजे असं हसत चांगलं जॉब करत आम्ही हिंदीचा विषय त्यांनी शिकवत होते. आज एवढेच म्हणजे चांगलं बोलतात, कम्फर्टेबल वाटतं सरांशी बोलायला. सगळे शिक्षक एकापेक्षा एक चांगले शिकवले आम्हाला. सुरस मॅम तुम्ही शिकवलेलं खरं आम्हाला आजही आठवतं. मी आता 7वीत असताना क्लास टीचर होता तुम्ही, खूप चांगले शिकवलेत मॅडम. नुकतेच नवीन होते पण त्या मॅडममुळे आम्हाला मराठी विषयाचा आवड निर्माण झाला. मॅडम लास्ट टाइम मी आले शाळेत LC घेण्यासाठी, तेव्हा म्हणजे मॅडम बोलले, मी मॅडम ओळखले नसते आधी, नंतर ओळख झाली, पण मॅडम एवढं चांगले रिस्पॉन्स केले आम्हाला. मग तेव्हा आम्ही गेट टुगेदर करण्याचा प्लॅन बनवलो की आपले टीचर्स एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला एवढे चांगले रिस्पॉन्स देत आहेत म्हणून. मग तेव्हा तिथं सुरुवात केली आमची आणि चांपेटी सरांना बोलायची खूप इच्छा होती. सर आले, खरं तर त्यांची येणार होती आमची क्लासमेट. सर बोलले एवढं चांगले मी येणार आहे बोलणार आहे म्हणून तिचं एक राहून गेलं की ॲडमिशन आली नाही इमर्जन्सीमुळं. पण ठीक आहे, तरी आम्हाला सगळ्या शिक्षकांचा आभार मानायचा आहे. मी नाव सांगितले नाही मगाशी की आता सध्या माझं एक आहे, मी लक्ष्मी होते की आता मध्ये होते. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवते. यानंतर मी अश्विनीला विनंती करतो की तिने सन्मान तिचे मनोगत व्यक्त. फक्त एवढंच बोलेन की आता
दादा सध्या काम करते. आता मी पण म्हणजे मॅरिड आहे, 5 महिने झाले लग्नाला. तर ओव्हरऑल सगळं चाललंय. काम आता म्हणण्यात येतं की जसं आपण 9वीला जातो तर म्हणतात की 9वी आपल्या पाया असतं. तर तसंच कॉलेजला जायच्या आधी शाळा आपली पाया असते आणि त्या पायाला भक्कम करण्याचं काम हे सगळे आपले शिक्षक करतात. तर जसे आई मला थोडं दुःख वाटते कारण मी सगळ्यांनी इथं बघते म्हणजे मला समजत नाही मी खूप अटॅच होते इथे. बस ते आपली आई वडील आपण मोठे होतो ते वय होतं ना ते दुःख वाटतं. आज मला तसंच वाटते काहीतरी मी नाही बोलू शकते. मला खूप इच्छा आहे म्हणजे बोलायचं पण मी बोलेन रडत नाही असेल बोलेन मी सारखं केलं. त्यासाठी सरांनी तर माझ्या प्रोजेक्टच्या वेळेस माझ्याकडे पैसे नव्हते युपी घेण्यासाठी माझा सायन्सचा प्रोजेक्ट होता. त्यावेळेस त्यांनी मला 5 रुपये दिले होते घेऊन येऊन आणि ते बाहेर त्यांनी तर खूप माझं शिक्षण झालं म्हणजे खरं तर म्हणजे सगळ्या शिक्षकांनी मला मदत केलेलीच आहे. ती आहे थोडी इमोशनल आली आज बाहेर पडते. मी गेले होते झडपीमध्ये माझे काही माझं होत नव्हतं आणि मेबी माझे खूप चान्सेस होता की ते वर्ष माझं वाया जायचं. राजू सर आले होते त्यांच्या मुलांचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी जसं की इन्कम सर्टिफिकेट वगैरे आपल्याला लागतं. त्यांनी त्यांच्या मुलांचं बाजूला ठेवलं आणि माझं केलं. माझ्या मम्मीसोबत आणि माझ्यासोबत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी झडपी बसपर्यंत खूप हेल्प केलं आणि त्यांच्यामुळे माझे डॉक्युमेंट्स झाले. आपण म्हणतो की अरे म्हणजे माझ्या अनेकांची मेंटॅलिटी असते अरे शिकाई करे. माझं म्हणणं असं ना माणूस हा शेवटी माणूस तो कधी कमी काही नसतो. इथं बसलेले प्रत्येक शिक्षक वाटतं की अरे कसं मोठे झाले वाटतं म्हणजे जसं की मॅडम बघितलं संस्कारे आपण मॅडमसाठी कधी मोठे होणार कधी शिक्षिका होणार. मॅडम ह्यांना माहितीकडे माहिती सुरू होतं मॅडमना ते नवीन साड्या घालायच्या. तुम्ही नवीन असताना आम्ही मुली एकमेकांना हे करायची मॅडमची साडी असेल पकडायची एकमेकांना ते घालपटी करायचं. मी आज मॅडमची साडी केल्यावर साडी मस्त होती पण आज असं वाटतं त्यावेळेस वाटतं कधी मोठं आता असं काम मोठी झालं किती जबाबदार आहे का कशासाठी लहानापासून मोठे व्हायचं आईचं घर सोडायचं नवऱ्याच्या घरी जायचं मग इथं यायचं वाटतं की तेवढं अरे बापरे कसं होणार शिक्षक शिकवतात. आपण मुलांना वाटत डेफिनेटली की आपण शिक्षकांकडे कधी होणार मस्त बूट घालून तीन वगैरे करून कधी असं शिकवणार कधी असं समोर येणार आणि मुलींना वाटलं मस्त मॅडम सारखं कधी आपण हे करणार आयटी शिकवणार आणि आपल्याकडे अधिकार असं रागवण्याचा कधी रागवणार ते असायचं. पण आता ना वाटलं असं की का झालंय आता मोठे कशाला झालं मोठे वाटलं की आपण हे टीचर नाही आता वाटतं एकच मागायचं लहानपण ते म्हणायचं. ते लहानपण पुन्हा एकदा जगायचंय कारण तरी सगळ्यांची परिस्थिती नक्कीच चांगली नसते. फायनान्शियली असू दे पेरेंट्स वाईज असू दे कारण आपल्या स्वतः असं 100 आहे आपलं गरिबी खूप आहे. आपण आपल्या आईबाबासाठी खूप मन मारतात. आता डर असं एवढंच होतं की ह्यांना ना आई वडिलांनंतर का स्थान दिलंय. आई वडील जसं आपल्यासाठी ना ताटातलं एक घास खाऊन समाधानी म्हणतात आपलं पोट भरतात ना हे सगळे बसलेले प्रत्येक शिक्षक आपल्यासाठी तसेच आहे. हे आपल्यासाठी निस्वार्थपणे शिकवतात आणि हे विचार करत नाही की अरे मी का करू हे का करू कुठलं ऑफ तास कुठला की ऑफ तास आहे हा सिलेबस तेच बघून आपले आई वडील तसंच करतात की बेटा तू असं नको करू तसं कर हे कर ते कर. इथं हे आपले तिसरे आई बापच आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने. तर हे रिअलाइज होतं तर माहिती नाही इथं शाळेला तर माझ्या मनात खूप असे मिक्स इमोशन्स होते की काय बोलू मनात खूप बाबा मी हे बोलेन ते बोलेन. इथं आलं म्हणजे मी कोसळले म्हणजे काय बोलू
शिक्षक आहेत तेव्हा किती मस्त होते ना म्हणजे IT वगैरे. आता आपल्या यामध्ये तर थोडेसे आता हे होतं नाही का, तर त्यांना बघून पण असं वाटतं की अरे आपले वास बाहेर काढून माझ्याही डोळ्यात काहीतरी पाणी येतं. शिक्षकांमध्ये वर्णन केलं तिथं ऐकून आम्हालाही आमच्याही आणि काही शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी येत होते ते मी बाहेर उभारून पाहत होतो. आणि तिने एक वाक्य बोललं या ठिकाणी की जसे आपले आई वडील आपल्या ताटातला एक घास काढून आपल्यासाठी करतात त्याचप्रमाणे आपले शिक्षकही करतात असं तिचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. आपल्याला जे शिक्षक शिकवतात ना त्यांच्या मागे एक स्वार्थ असतो त्यांचा, जे की आपण ते जे शिकवतात ते शिकून आपण मोठे व्हावं आणि आपण कुठेतरी अशा चांगल्या ठिकाणी पोहोचावं की जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मनाला समाधान मिळेल आणि आपण कुठेही गेले तरी त्यांचं नाव घेतो हे त्या लोकांना माहीत असतं. हेच त्यांचं शिकवण्याच्या मागचा स्वार्थ आहे असं मला वाटतं. धन्यवाद अश्विनी. खत पाणी घातल्यात तरच ते छोटस रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस छोटं होतो त्यावेळेस आपणही या शाळेत एक छोटं रोपट म्हणून या शाळेत प्रवेश घेतला होता. आणि या ठिकाणी जे सगळे बसले शिक्षक आपले तर या लोकांनी एका माळेप्रमाणे आपल्यावरती नाही का चांगलं खत पाणी शिक्षण नावाचं खत पाणी या लोकांनी आपल्याला दिलं. त्यामुळे आज आपण प्रत्येक विद्यार्थी मला वाटते की बसलेला प्रत्येक विद्यार्थी कमवतो घर सांभाळतो त्यामागे या शिक्षकांचा खूप मोठा हात आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा शिक्षकांचा खूप आभारी आहे. लिंगराजला विनंती करतो की त्याने त्याचे मनोबल शिक्षण इथून चौथीपासून सुरू झालं. 4थी ते 10वी शिकलो मी इथं. त्यानंतर माझा एज्युकेशन डिप्लोमा झाला प्रमोद दादा माने. तिथून मी गेलो बेंगलोरला तिथं डिग्री केलं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. तिथं 3 वर्ष झाल्यावर आफ्टर कोविड जॉबला लागलं. आता सध्याला कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करत आहे बेंगलोरमध्ये. हे आहे माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड. जर शाळेतलं सांगणार म्हणजे खूप काही आठवण आहेत. काही नाव सांगतो त्याबद्दल. माझं नाव पूर्ण नाव लिंगराज गौरीशंकर नायकवाडे आणि क्लास डमध्ये आहे शिकलेलं. तर खेळायला सांगितलं तर एक आठवण सांगणं इच्छितो. जसं की आम्ही ट्रिपला गेलो होतो तो आजही न विसरण्यासारखा आहे. जसं की जसं आई वडील आपल्याला सांभाळतात घरात पण ते 10 दिवस जसं आपल्या शिक्षकांनी सांभाळलं आहे ते खूप अविस्मरणीय आहे. आणि काय म्हणतात शब्दात नाही म्हणू शकत पण खूप 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 10 दिवस 10 वर्षासारखे होते आम्हाला. आता आपण सगळे 13 वर्षांनी भेटत आहोत. हे ऐकून तरी खूपच पण मी एवढं सांगून माझे भाषण संपवतो. अजून एक निमंत्रण आहे माझ्याकडनं सगळ्या शिक्षकांनी मित्रांना. माझं लग्न झालंय 9 मेला आहे. जवळपास 11 ते 12 वर्षाला
आज सगळं जमलेलं माझे गुरुजी आणि शिक्षक मॅडम सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही खरं सांगायचं म्हटलं तर मी शाळेत असताना एकी कशामध्ये पार्टिसिपेट करत नव्हतो आणि भीती वाटायची आज बोलायला कुठलाही अभ्यास करत नव्हतो काहीच करत नव्हतो मला 10वीला 41% पडलंय पण असं वाटत होतं की मी काहीच करत नव्हतो पण शाळेचं मला सगळे शिक्षक सगळे शिकत होते पण मी अजिबात हे करत नव्हतो पण आज त्याचं शिक्षणाचे व्यापकता नाही की बाहेर काय आहे आणि माझे 5वीची आठवण आहे की इंग्रजी सर आज इथं नाही तर एबीसीडी 5वी पर्यंत मला येत नव्हतं तर 5-5 जणांना समोर घेऊन स्टेजवर समोर घेऊन जबरदस्तीनं मनाला लावायचे नाहीतरी हातावर मारत होते ते आज मला आठवते त्यांच्यामुळे मला एबीसीडी शिकवायची त्यानंतर मॅडम इंग्लिश सातवीला त्याच्या मनाला लावायचे ते अजूनही आठवण आहे आणि सावसे सर आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवत होते आणि हिंदीला